कळावं. ज्ञानी लोकांच्या 2-4 आणखी झाले. अमानित्वम अधम्यत्वम अहिंसा आचार्योपासनम शौचम स्थैर्य. याचं चाललं आहे बघा. आणि स्थिरतासाठी घरी गावी जायचे. तो पुरुष आणाचे आयुष्य स्थिरता म्हणून त्याला म्हणतात. स्वतः संसार म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कोणते प्रसंग येईल काही सांगता येत. बापाच्या अगोदर मुलगाच वैकुंठाला जातो. मग बापाला इथं कर्म द्यावं का? मग ते काही माणसं जीव देण्याकरता काय होतात, मनासारखं जर झालं नाही तर लोक काय करतात, काय काय परीस मिळाला पण फोडून टाकायचा. त्याच्याकरता स्थैर्य म्हणून ज्ञानाचं लक्षण या ठिकाणी सांगतात. देहावर चलीकडे आयुष्य आपले अपरी हिंडे परी बैसकांमुळे मानसी जे. देहावर चलीकडे कारण क्रियाशील देह म्हटल्यानंतर कर्मेंद्रियाच्या द्वारा क्रिया होणारच. आपल्या परी हिंडे तो हिंडत असतो. हिंडे म्हणजे इतर गावकरी माणसासारखा हिंडतो असा नाही घ्यायचा अर्थ. लाक्षणे करतो घ्यायला. शरीराच्या क्रिया होत असतात. परी बैसकांमुळे मानसी जे. शरीर म्हटल्यानंतर एका दुःखाने ते व्याप्त आहे, एका अनेक दुःखाने. जितके इंद्रिय आहेत तितके काय आहे. आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलो तर हे डॉक्टर कुठले, हे डॉक्टर म्हटले आय स्पेशालिस्ट, कोणी आमका स्पेशल, हार्ट स्पेशालिस्ट. जितके इंद्रिय आहेत तेवढे त्याचे काय आहे. आणि त्याच्याचं काही जबरदस्त आहे बा. एखाद्या किडनी जर फेल झाली तर रामबळभाई एक एक किडनी श्रीमंत लोक 30-30 लाखाला घेतात. किती किडनी फेल देतो कोण आहे का नाही. म्हणजे जवळ मग पैसा असतो. गरीब माणसं काय करतात, मग एखादी किडनी दिली म्हणजे एक किडनीवर काम भागते, मग श्रीमंती प्राप्त होते. जोपर्यंत आपल्याजवळ शरीर आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत जवळ सकळ एखाद्या दिवशी काय पडून जाईन कलाईवर विठ्ठल वेचारी बा. तर एक 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 वत्सावर धेनूची स्नेहदाना नावाचे नव्हते भोग सतीचे प्रेम भोग. वत्सावर गाय डोंगरामध्ये चरण्याकरता गेलेली आहे आणि त्याचं वासरू गोठ्यामध्ये बांधलेलं असते, तरी प्रेम कुठं आहे असं आहे. वासरू घेऊन जात नाही गाय, पण प्रेम असते. काय असते, प्रेम असते. वासरू कुठं असते, त्याला आसक्तीचा परिणाम असतो. एक 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 दृष्टांत देऊन सांगा. भोग सतीचे प्रेमभोग. पतिव्रता मावली. प्रेमभोग म्हणजे तिचे असणारे पतीच्या ठिकाणी असलेलं जे प्रेम आहे ते व्याज स्वरूपाचं असतं. लोभी मनुष्य आहे. लोभी हा दूर जाय परी जीव ठेवला. जरी तो कोण्या गावाला गेला असला, कुठे गेला असला तरी त्याच्या चित्तामध्ये काय असते, पाकिटातले पैसे असते. पाकिट नाही, पाकिटला नाही, कपाटातले धरून झाला. पाकिटामध्ये काय फक्त 1000 मावते आणि कपाटामध्ये 10 लाख मावते. लोभी हा दूर जाय जीव ठेव. आणि देह चालिता नो हे चेता. तेव्हा देहाचे व्यापार कोणतेही होत असताना चित्त मात्र कसं असते, स्थिर असते. काय ना, आपलं चित्त काय होतं, विषाला पाहिल्यानंतर चंचल होत असतं. एखादा वारकरी आहे, खांद्यावरती भगवी पताक आहे, प्रदक्षिणाला निघत चालला आहे, हरिपाठ म्हणत चाललेला आहे. जाता जाता कोणीतरी मंगल कार्यालय दिसलं म्हणजे मोठे मोठे बॅलन्स लावलेले असते. आणि चुकून असं केलं तर पाय
त्या मंगल कार्याच्या याच्याकडे जो कोणाचं पाहिलं त्याला काही चित्र दिसते तिथंच थांबतो. प्रदक्षिण विसरून जातो. हरिपाठही विचारतो प्रदक्षिण आहे का. ही आपली गोष्ट आहे. दुसरा दृष्टांत एक म्हणजे अपरासवे अंधाईसे आकाश न धावे, भ्रमणचक्री न भवे सूर्य देसा. जातो या अपरासवे, आकाशामध्ये येणारे ढग असतात, सारखे एक फळी गेली की दुसरे येत असते, पण त्या ढगाच्या बरोबर आकाश जसाच्या तसंच असते. भ्रमणचक्री न भवे ध्रुव देशा. इतर जे तारे आहे ना ते सारे तारे सूर्याच्या आणखी याच्या ग्रहाभोवती हे करतात सूर्य. कारण ध्रुवाने असं आहे ना, देवाची वागडी आणि बायकीची, कारण त्याला जे सावत्राईनं लोटून दिला होता कोणी याच्यामध्ये भागवतामध्ये ध्रुवाख्यान आहे ना. मग तो रडत रडत गेला आईकडे. आईने सांगितलं तुला देवच कोपला आपल्यावरती. देव म्हणजे काय, इथून तयारी. तो म्हणला असं केलं म्हणजे भेटत असते. आता थांबत असतो का देवाचे दर्शन घेण्याकरता तपाला निघतो. बरं ध्रुवाख्यान भरपूर आहे त्याच्यामध्ये. त्यावेळेला देव प्रसन्न होत असतोच. म्हणलं ध्रुवा मला अशी जागा द्या की जेणेकरून आम्हाला कोणी उठ म्हणणार. म्हणून सगळे तारे कोणाच्या भोवती फिरतात, ध्रुवाच्या भोवती फिरतात. भ्रमणचक्री न भवे धैर्य जैसा. पंथिकाचे ये झाला सगळे पंथानं चालले धनुर्धरा. आपण चाललो आपल्याबरोबर आणि रस्ता चालत असतो. रुळावरून गाडी चालली म्हणलं, रुळही चालली आणि पाय चालली, गाडी चालली. मग आता गाडी कुठं जाईल, काय झालं. एक 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 दृष्टांत त्याच्यामधलं बघा तुम्ही. तसे चळणावळणात्मके सोने पंचभौतिकी बुधोर्मेना एकी चळेना. त्याप्रमाणे आपला देह जो आहे तो चलनात्मकी आहे. त्याच्याकडनं जरी बसला पण तरी बसणेसुद्धा क्रिया आहे. पाठाला नाही आला, पाठाला जाणं जशी क्रिया आहे त्याची झोप काढणं हे सुद्धा काय क्रिया. झोप नाही क्रियापद आहे ना. वावळ टेजनी बळे आणि पृथ्वी जायची न ढळे आणि तैसा उपद्रव माळे न वाटतो. वावळ किती जरी आणखी आकाशामध्ये वावदळ झाली तरी पण पृथ्वी कधी हल्ली आहे का. तैसा उपद्रवे न मळे लोटे. त्याप्रमाणे उपद्रव म्हणजे ज्याच्या युगाने दुःख होत असते असल्या प्रकारचे. शरीर म्हटल्यानंतर शरीर रोगाचे भांडार नाही का, हे चित्ताला चंचल करत असतात. उपद्रवे न मिळावे कोणते कोणते. दैन्य दुःखी न तापे आणि भयशोकी न कंपे आणि देहमृत्यू न वाचिवे पातले. दैन्य दुःखी न तापे. दैन्य असं आहे ना. हे सुद्धा संसार म्हटल्यानंतर या व्यवस्थित होण्याकरता उपजीविकेकरता पैसा असावा लागला बरं का. खर्च आहे 5,000, मिळकत आहे 500 रुपये. त्याच्या गरिबीला काय नसतो, मग परवार नसतो. आपल्या महाभारत आपल्या महाराष्ट्राने आपल्या भारतामध्ये धनिकापेक्षा गरीब लोकच काय आहे. चांगल्या बिल्डिंगा थोड्या आहे, झोपडपट्टी काय जास्त आहे. त्याला नाही का जाऊ दे आपला अवांतर होत असेल. म्हणून सरकारने त्याच्याकरता कोणी त्यांची जी मुलं असतात आदिवासाची त्यांना शिक्षण देऊन काय केलं पाहिजे. माणसाला मोठेपणा जो प्राप्त होत असतो तो शरीराने प्राप्त होतो का ज्ञानाने प्राप्त होतो. ज्ञानाला धट्टा मनुष्य आहे पण वरचा मधला रिकामा लोक त्याला याही म्हणत नाही काही म्हणत नाही. आणि एखादा ज्ञानामध्ये पोरगा असला तर त्याला काय म्हणतात या बसा म्हणताय. तद्वेद्य प्रणिपात परिप्रश्न
देह मृत्यू न वाचिवे पातुरे. हा मृत्यू पडवणे जाईन कलेवर. तेव्हा हे कोणत्या 3 प्रकारचे नाशाच्या पाठीमागे लागले आहे. कोणत्या उपायाने कोणत्या ह्याने हा देह निघून जाईल काही सांगता येत. सकाळ बेकाळ होता त्याच्यामध्ये एखाद्या घरचा आणि कर्ता पुरुष जर संपला म्हणजे जगीत त्याचं घरच्या लोकांचं जगणं काय होत असतं, उद्ध्वस्त होत असतं. आरती आशा पडी बरे वय व्याधी गजरे आणि उज्ज्वल सपाट मोरे नाही चित्त. तेव्हा एक 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 तरुणपण वेगळं. तरुणपणामध्ये आणखी सर्व गोष्टीची सुपित्ता असते, कोणाची गरज लागत नसते. परंतु वयव्याधी वगैरे व्याधी म्हटल्यानंतर एका माणसाचं चित्त असतं का त्याच्यात सुसंगती असली तर चांगलं असते. नाहीतर बाप येते तर मुलगा येत नाही, मुलगा येते तर याची विसंगती असते. त्याच्यातलं 2 जोडप्याची विसंगती फार वाईट. समान सजातीयाची विसंगती असली थोडी काळपर्यंत त्रास देते. आणि विषम असेल तर स्त्रीलिंग आणि पुरुष मग का विचारता. हा म्हणतो कथेला झाला आणि ती म्हणते तमाशाला. विसंगती विसंगती फार वाईट. ते एक जोड आपल्या मनुष्य आपल्या बसला होता बा. मंडळी अशी बसलेली होती. तर त्रयस्तग्रस्त आला कानामध्ये मित्राच्या सांगायला लागला सांगू नको काही नको. निघून गेला तो. त्याची जी मिसेस होती मंडळी होती ती म्हणायला लागली मित्रांनी काय सांगितलं तुम्हाला. मला सांगू नको, मला सांगू नको. परिणाम काय झाला. चहाचा 4 वाजता चहा येत असायचं कुठला आला चहा. विसंगती उजीवस्था पाठीमोरी किती जरी आणखी विषमता झाली तरी सुद्धा चित्त परमात्म स्वरूपापासून ज्याचा ढळू शकत नाही. निंदा निस्तेज दंडीला काम लोभ बरपडी आणि परी रोम नाही वाकुडी माणसाची. निंदा आपली काही स्तुतीच करावी याचा काय आपण ठेका घेतलेला आहे का. एखादा मनुष्य स्तुती करतो तर एखादा काय करतो. ते मामासाहेब गोष्ट सांगायचे. कोणी एक ग्रस्त होता, त्याला काही पैशाची जरूरत होती. 200 रुपये त्याला दिले. लोकांना सांगायचं वा काय दांडेवर चांगला आहे, काय काय ज्ञानेश्वरी सुंदर आहे वगैरे. सुटीला बरं का 5 दिवसाचा करार होता. 5 दिवस नाही 5 महिने गेले तरी सुद्धा काय होईना. मग परत मागायला आला. मला आणखी पैसे पाहिजे. आता पहिलेच पैसे नाही दिले तर दुसऱ्यांदा देईल का. मग त्याला पैसे दिले नाही. लगेच म्हणत लागला काय दांडे करायची ज्ञानेश्वरी जाळायची का. लगेच स्तुती लगेच दोन्ही धर्म आहे. बरी रोमन नव्हे वाकुडी माणसाची. किती जरी आणखी जरी झाला तरी सुद्धा ज्याचं चित्त स्थिर स्वरूपाचं असते. आकाशही सर्व पृथ्वीवरील फिरू नेने मोर चित्तवृत्ती. जरी हे आकाश ब्रह्मभोळ भंगार आहे तरी तुझीच वाट पाहिजे. भक्ताच्या उदाहरणामध्ये सगळं आपल्याला दिसते बा. तुमच्या प्रल्हादाला किती त्रास दिला तरी त्याचं चित्त कधी ढळू शकलं नाही. हे सगळे प्रकार असेच आहे बा. भक्ताच्या वयावर वगैरे काही नसतं. ते प्रल्हादाचं वय बरं त्रास देण्यात आला तर दुसऱ्याकडून देण्यात आला घरच्याच लोकांना. आता म्हणजे प्राणांतिक त्रास आहे बा. विष पाजण्याकरता सांगितलं. कोणाला. प्रल्हादाला. कोणाकडून. आईकडून. बरं ते काय इतर पोरासारखं आहे का ते. काही पोरं असते ना जाता जाता एखाद्याच्या ह्याच्याकरता मंगल करायला गेले चपलाच चोरून आणते. काय आणि काही असल्या प्रकारचा गुरु आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा प्रल्हादाचं चरित्र आहे. तेव्हा विष देण्याचा प्रसंग आहे तो आईकडून. तरी चित्तवृत्ती जशी जे
आहे का? मग डगमगलं का तो? म्हणलं प्राण गेला तरी चालेल, पण देवाचं नाव सोडणार नाही. आकाश विसरो आणि पृथ्वी वरी विरो, बरं का? परिनेनो मोहरो. निवारणदास महाराजांचं उदाहरण आहे का की जरी हे आकाश म्हणलं पृथ्वी जरी हल्ली सुद्धा ध्येयापासून टळत नाही. परिनेनो मोहरो चित्तवृत्ती, ज्याची चित्तवृत्ती कधी माघारी फिरत नाही. कशा प्रकारे हाती झाला फुला पासमणा जेवी न घाले आणि जैसा न लुटे शकले, बरं का? शेलीला जाता एखादा हत्ती आहे फुलाने त्याला बाजूला करतो, कशाने? अंकुशाने नाही, कशाने? एका हत्तीवरती बऱ्याच माश्या बसल्या बघा. पुढे काही माश्या उठून गेल्या, काही माश्या म्हणल्या हत्ती जाता काय? मला उडून जाऊ का तुमच्या शरीरावरून माश्या? म्हणाल्या तुम्हाला बसल्या कधी होत्या? त्याला काय माहिती आहे? त्याप्रमाणे संसारातले जे दुःखाचे प्रसंग आहेत याची आठवण सुद्धा त्याला नसते, हे सांगायचं आहे. शिराळ नावाच्या सा कल्लोळी कंपनाई मंदळाचळी, आकाश न जळे जळी बनवायची. शिराळ नावाच्या कल्लोळी, समुद्रामध्ये मोठमोठे आणखी लाटा येत असतात तरीसुद्धा कंपनाई मंदिराचळी. मंदार नावाची रवी आहे, त्याच्याद्वारा आणि मंथन केलं होतं. ती रवी मात्र जशीच्या तशी त्याला सागर मधल्याचं हे निघाले ना 14 रत्न कशातून निघालेले आहेत? समुद्रातून. लक्ष्मी कुठून निघाली? आकाश न जळी जळी वनवा, किती वनवा जरी पेटला, इतर घरं जळतील वगैरे गळते, पण आकाश जसंच आहे तशा आल्या गेल्यावर मी नवे मनोधर्मी किंबहुना धैर्यक्षमी कल्पांती. ज्याचं धैर्य कल्पांत समय जरी झाला तरी धैर्यामध्ये कोणत्याही प्रकारे हे मोठ्या मोठ्यांना पाहायचं बघा. धैर्य म्हणजे धैर्य. ते शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगतात ना, काय धैर्य. अशी घोडी थांबली बघा रात्रीचा प्रहार आणि तिच्या घोडीवर तवळ काही वाहनं नव्हते, अशी कार नव्हते. आणि ते हिंदवी राज्य आणि विरोध आहे औरंगजेबाची, म्हणून तर रात्रीचे सुद्धा आणखी दिवस करतात. त्यांचा घोडा थांबला बघा अरण्यातून जात असताना. त्यांना वाटलं कुठं का थांबला, त्यांच्या काही ध्यानात येईना बघा. म्हणून खाली उतरून चौकशी करायला लागले. तर समोर वाघ होता. काही त्या वाघाला पाहून घोडा काय झाला. मग शिवाजी महाराज खाली उतरले. शस्त्राशिवाय क्षत्रिय असतो का? मग शिवाजी महाराजाचं चित्र काढायचं असेल तर काय काढावं लागते? तलवार काढावं लागते. आहे काय? श्रीरामचंद्र प्रभूचं चित्र काढायचं असेल तर काय काढावं? वाहन काढावं. मग घाबरले नाही बाबा. गेले ते तर म्हणजे काय वाघावरचं तलवार मारून मनकच तोडून टाकलं. आता ऐकून ठेवा नुसतं आपलं. एक आणि मनुष्य गाय कापत होता. काय का तलवार शस्त्र कोणावर उगावणार. मग त्याने असं केलं होतं, आता मारणार. तितक्यात शिवाजी महाराजांनी वरच्या हात काय केला, ओढवला आणि गाई वाचली. हे कोणाला कळालं? नाही नाही, आईला कळालं, जिजाबाईला. मग शिवाजी महाराज घरी आल्यानंतर मला शिवा म्हणा तुझा भलताच पराक्रम करतो. अरे म्हणलं ती गाय तू मारली आणि हे केला तरी तुला काही वाटलं नाही. म्हणलं भीती कशाची? म्हणून जे क्षत्रिय असतात त्यांना मरणाची काय नसते. हतो अप्राप्स्यसी. आपल्याला दिसल्यानंतर आपण बंब पडत असतो. आणि ते सीमेवरचं सैनिक कसं असते मारायला भीता कसं आहे. म्हणून तर आपण चांगले जगतो बा. 2 लोकांवरती राष्ट्र अवलंबून आहे, जय जवान आणि जय. जाऊ आपला दृष्टांत संपला. सैर ऐसी भाष बोली जय सभी शेष,
ते दशाच एक देखणे या, ज्याला स्थैर्य असं म्हणत असतात. बोलीचे सवीस असल्या प्रकारचं धैर्य ज्याच्या ठिकाणी असतात त्याला स्थैर्य असं म्हणत असतात. ते दशाघात देखणे म्हणे देखण्या असलेल्या अर्जुना, देखण्या म्हणजे शरीर नाही घ्यायचं, बुद्धीने ज्याची बुद्धी संपन्न आहे त्याला देखणीया. हे स्थैर्य निधडे अनंगे जीवे जोडे असल्या प्रकारचे आणखी निधड्यापणा आणि स्थैर्य ज्याच्या ठिकाणी जात असतं. विना ज्ञानाशिवाय या क्रिया होऊ शकत नाही. ते ज्ञानाचे उघडे निदानाचे उघड त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे असं समजायचं. आणि आता झालं ना, अमानित्वम अदम्यत्वम अहिंसा क्षांती आर्जवम आचार्यपासनम शौचम संयम आत्मविनिग्रह आहे ना. हे जे इंद्रिय असतात त्यांना काय करावं लागतं, निग्रह करावा लागत असे. निग्रह नसेल तर आणि सार्वजय घरा का दंडियाद अतियारा नवी संभे भांडारा. आणि सार्वजय घरा एखाद्या घरामध्ये भूत असतं बरं का, म्हणजे घरवाले लोक त्या भूताला काही नसतात. ही साळू शब्दाचा अर्थ भूत असा जायला काय साळू शब्द ब्रह्मराक्षस. भूत म्हणा का ब्रह्मराक्षस म्हणा आणखी काय म्हणा, ब्रह्मराक्षस ही सगळं म्हणजे मेल्यानंतर ब्रह्मराक्षस म्हणजे मेल्यानंतर वाईट गतीला जातो. कोणत्या गतीला, त्याला भूत म्हणा पिशाच म्हणा असं. जसं आणखी तो इकडे फिरायला गेल्यानंतर काय लागते, भूत लागते, मग तिकडे फिरायला जातो त्याप्रमाणे. का दंडिया तयारा क्षत्रिय मनुष्य आपल्या शस्त्राला बाकी शीख लोक असतात ना, त्यांच्याजवळ काय असते एवढं शस्त्र असतं पाहिजे. बिना शस्त्राशिवाय शीख लोक राहत नसतात. नवे सम्य भांडारा लब्ध जायचा. नवे सम्य भांडार असा आणखी अगदी कृपण मनुष्य. आणि आपल्या पैशाला कधी जीव जावं पण काय न जावं, पैसा न जावं. एखादा आणखी डॉक्युमेंट्स आला तर म्हणला दाखवा पैसा, तर तुम्हाला जीव गेला पण पैसा काय करतो, वाचवतो. याला म्हणायचा दुबदाग जायचा. तिसरा दृष्टांत एकलौकिया बाळका वही पडवून ठाके अंबिका मधोविषयी मधोमस्त माझा पिढी जायची. एखाद्या बाईला आणखी एकच मुलगा आहे, ती वैश्याची आहे शेवटी, आणि शेवटच्या वेळेला एक मुलगा झाला. मग त्या मुलाच्या विषयी किती प्रेम असते, जावे त्याच्या वंशाय पडवणे ठाके अंबिका मधोविषयी मधुमेका गोपिनी जायची. हे तुमच्या मधमाशी असतात ना, त्याला तुम्ही हालून पहा किंवा काहीतरी करा, तुमचा डास जळते. बरं जरा काय अक्कल कोणाच माहिती, ज्याने त्या पोवळ्याला असते ना मधाचा टच केला असेल त्याच्याच पाठीमागे जाते, इतराच्या पाठीमागे जाते. अशा आहे. ज्या अर्थी त्याच्याच पाठीमागे जातात त्या अर्थी काहीतरी खोपडीमध्ये काय असलं पाहिजे. माशीला सुद्धा काय ज्ञान आहे ना, मंगीला सुद्धा काय ते माशी आहे ना, ती इतर पदार्थावरती बसते का एखाद्या पदार्थावर बसते. प्राण्याला सगळ्याला सुद्धा ज्ञान आहे बघा. एखादी साखरेचा कडा असला तर कुठून कोणाच माहिती, ते आपल्या जात भाईला मंगी बोलावून आणते. जाऊ दे. अर्जुना जो या अंतःकरण जातो न करी अंडेदी ठाकोद्वारे इंद्रियांचे. अर्जुना याप्रमाणे आपलं अंतःकरण असतं. एक अंतःकरण म्हणून सत्वगुणाचं कार्य आहे बघा. त्याला अंतःकरणाच्या 3 विभाग 4 विभाग, मनबुद्धी चित्त आणि अंतःकरण म्हणून आतलं करण आहे म्हणून त्याला अंतःकरण असं म्हणतात. सुख आणि दुःख हे बाहेर होत असतं का आत होत असतं, याला जाणणारं जे आणखी इंद्रिय असते त्याला म्हणायचं अंतःकरण.
आणि डोळा वगैरे बाहेरच्या पदार्थाला जाणत असतात. हे सुद्धा ज्ञानाची साधनच आहे. अंतःकरण जतन करी आणि उभे ठाको द्वारी इंद्रियांच्या. इंद्रियांच्या द्वारामध्ये आणखी त्याला काय करत नाही, थांबवू देत नाही. एक 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 दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगतात. तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये असलेले जे काही विकार असतात, म्हणे काम बागुला ऐकेल, आशा शियारी ठेके देखेल, अंतरी जीवा टेकेल म्हणून भे. काम बागुला ऐकेल नाही. नेहमी तुम्ही 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या ऐकले, काम येश क्रोध येश प्रजाती यदा कामा सर्वान पार्थ. म्हणून सगळ्यामध्ये काम घ्यायचं आपल्याला. इदम मे स्यात् इति मे स्यात् इति इच्छा काम संभव. मग आहे ना, या कामाचे निघाईन ब्रह्मा नाही का, नाडीले महान महान ऋषी. हे 2 प्रकारचं जे सांगतात. अंतःकरण म्हणजे ईशा शारीरिक हे सगळे जीवाचे काय शत्रू आहे. कामाला की तो दिंडी घेऊन येत असतो, क्रोध घेऊन येत असतो, द्वेष, मत्सर, सगळे आणखी कामाच्या ह्याच्यामध्ये. तुमचं 7व्या अध्यायामध्ये पहा, त्याची आता थोडीशी गोटी सांगेल परीशी. जे अहंकार धनुष्य ज्याचं इच्छा आहे कुमारी, काम म्हणजेच इच्छा, बागुल टाकेल. आणि आशा शियारी, आशा तर मला लागले डाकी नाही, गेल्या आशा पाश आहे का रे. माणसाची इच्छा आशाही कधी पूर्ण होत नसते, किती द्या तरी सुद्धा. पुन्हा तुझ्या ठिकाणी आशा जशीच्या तशीच असते. जीवा टेकेल म्हणून भे. म्हणलं या दुष्ट आणि विकार आहे, तेव्हा हे प्राणांतिक दुःख देतील म्हणून तो घाबरत असतो. बाहेरी दीट जैसी दाटू पती कळाशी, आणि करी टेळणी तशी अप्रत्यची. दाटुका दीट जैसी, एखादा पती पत्नीचा आणखी संबंध असतो, त्याच्याच पती असतो बघा. दाटुका पती जाळाशी, बाई आणखी बरं का, त्याला कळून चुकत असते. ही सांगतो त्याप्रमाणे वागत नाही. म्हणलं जोपर्यंत मी आणखी ऑफिसमध्ये जात नाही तोपर्यंत चांगली वागते, आणि ऑफिसमध्ये नंतर कशी वागत असेल काही सांगता येत. आणि मग त्याने थोडं हे पाहणं बघा, मला जरा परीक्षा घेऊन पाहावी म्हणून ऑफिसमध्ये जातो म्हणून सांगितलं. आणि ऑफिसमध्ये न जाताना कुठंतरी थांबला बघा. मग ती बाई आपली कल्पना करा, चहा पिण्याकरता हॉटेलमध्ये गेली ती. आणि मग तो काय करत असतो, तिला काय गोड बोलून घरी आणतो का. मग काय नाही बघा, कुठे गेली दाटू का पती, हाणतच घरी आणतात. ते मारुती बाबा असायचे, त्यावेळेला मुलं असायचे. मग कोणी मुलगा कुठे दिसला, पाठ सोडून हॉटेलच्या जवळ दिसला, त्याला हाणायचं. त्याला काय करायचं, आणि त्याला इथपर्यंत हाणायचं. तो इतका हाणायचा की त्याच्याकडनं देहधर्म व्हायचा. म्हणलं काय, मारणं बंद करायचं. आलं काय, म्हणलं तू आणखी इतकी शौचा का केली म्हणून पुन्हा हाणायचं. त्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे ऐकून हाड्या मार. दाटुगा पती कळाले, करी टेळणी जायची प्रवृत्तीची. प्रवृत्तीमध्ये सदा प्रवेश होऊ देत नाही. सचेत निवानेपणे देहासकट दाटणे, संयमावरी करणे बदल. योगशास्त्र इंद्रिय ताब्यात आणण्याकरता योगाचा काय होत असतो उपयोग असतो. यम नियम पाळल्याशिवाय समाधी लागू शकत नाहीतर मग आता असं समाधी लावायची आहे ना, काय लावायचं आहे नाही लक्षात. आता हे पोराला
एखादा पाठ असतो, एखाद्या वेळेला पाठ सांगण्यात येतो. म्हटलं 3 वाजता तुमचा काय घेऊ, पाठ घेऊ. असं ऐकल्यानंतर तो पोरगा काय करत असतो, रात्री जेवणाचं काय करतो, कमी जेवण करत असतो. भरपूर जेवण केल्यानंतर सकाळच्या पुढे किती वाजता उठायचं आहे. माझं जे झोप काय शांत बसेल का आमंत्रण देईल. कशा करता चालला आहे सचेतनी वाणेपणे देहासकटाटणे संयमावरी करणे. संयम मनाचा स्वभाव आहे, इकडे तिकडे फिरणं कोणाचा स्वभाव आहे. आणि आपल्याला त्याच्याद्वारा काम करून घ्यायचं आहे. म्हणजे मग संयम राखावा लागतो. काय राखावा लागतो, मग स्थिर होत असतं ते मन, शांत झालं म्हणजे मग आपल्याला काय समाधी म्हणा किंवा काही म्हणा चिंतन करता. जोपर्यंत मनाची चंचलता आहे, एका केंद्रावरती स्थिर राहू शकत नाही. तास जरी गेला तरी एक वही पाठ होत नाही बघा. आणि मन जर स्थिर असेल तर 5 मिनिटात 2 वह्या पाठ करतो. मनाची काय पाहिजे, मनाची महाद्वारी प्रत्याहाराची आठाणांतरी आणि यमदम शरीर जागवी भे. कारण इंद्रिय आहे ना, त्याच्यामध्ये मानितम साक शांती आर्यम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. इंद्रियांचा मनासहित निग्रह करणे त्याला काय म्हणतात, आत्मनिग्रह. हा राज्य आहे ना, त्याच्यामध्ये यम नियम बरं का, प्राणायाम प्रत्याहार धारणा धार हे समाधीची अंग सांगितलेले. 8 अष्टांग समाधी समजतात त्याला. यमदम शरीर जाणवे. यमदम म्हणजे बघा अंतःकरणाचा निग्रह करणं त्याला यम असं म्हणत असतात. आणि इंद्रियांचा निग्रह करणं त्याला दम असं म्हणत असतात. जागवे म्हणजे जसा आणखी दारावरचा चोपदार रात्र आणि दिवस कसा असतो, जागा असतो. नाही का देशाचा सैनिक सीमेवर कसा असतो, आधारी नावी कंठी बंद तऱ्याची अघरटी चंद्र स्वे संपुटी स्वे चित्ते. योगशास्त्रातली प्रक्रिया आहे बघा. त्याच्यामध्ये जालंधर बंद, अमका बंद, तमका बंद त्याचे ठिकलेले असतात. त्याच्याप्रमाणे बंधत्रयाची घरटी, बंधत आणि शरीर बरोबर असं ना. योगी असतो तो मनुष्य सतेज शरीर असतं बघा. ना तो योगी आहे आपल्या ढेरी पुढे आलेली आहे. योगशास्त्र हे कमी व्हायला लागले. रामदास महाराज आहे ना, तर सगळे आसनं करत असं समाधीपर्यंत जाण्याकरता योगाचा ते विचारसागरामध्ये थोडं योगच चित्तवृत्ती योग पतंजलीने योगदर्श लिहिलेलं आहे. आणि चंद्रस्वे संपुटी आपण जे काही श्वास घेत असतो श्वास सोडत असतो त्या याला चंद्र सूर्याची नावं दिलेली असतात. समाधीचे शेपाशी बांधवणी घाली ध्यानाशी आणि चित्त चैतन्य समरसी हातरी घे. समाधीचे सेजेपाशी अगदी योगशास्त्राचा अंतिम साध्य कोणता आहे मग समाधी. त्याच्यात सविकल्प निर्विकल्प भावन्य असे स्वभाव समाधीचे आहे. चित्ताला आत्मदर्शनाच्या ठिकाणी योग्य स्थिर स्थान प्राप्त होणं याला समाधी असं म्हणत असतात. अलीकडे आता हे योगशास्त्र कमी व्हायला लागलं. वेदांतशास्त्र सुद्धा काय व्हायला लागलं, कमी व्हायला लागलं. सखोल अभ्यास करणारा मनुष्य मिळणं फार का. पुस्तकं वाट पाहते, वाचतोय कोण. समाधीचे सेजेपाशी समाधी. योगशास्त्रातलं शेवटचं स्थान कोणतं आहे. पण वेदांतशास्त्रातली समाधी वेगळी आणि वेदांतातली समाधी, योगशास्त्रातली समाधी आत्मदर्शन असतं हे. आणि वेदांताची समाधी म्हणजे सकल कृताची निवृत्ती परमानंदाची
चित्तचैतन्य समरसे आदरे गे. जेव्हा चित्ताला आपल्या की स्वरूपाची गाठ पड, चित्तम चिद्विजानीयात. चित्त हे मुळामध्ये चिद्रूपच आहे, पण विषयाच्या ध्यासामुळे ते काय झालेलं आहे, चित्त झालेलं आहे. तो विषयाचा ध्यास निघून गेला की चित्त केम स्वरूप आहे, चिद्रूप आहे. अंतःकरण निग्रह जो तो जाणीजो आणि अतिशय तो जो ज्ञानाचा पाहिजे. अंतःकरणाचा निग्रह म्हणजे संयम असं म्हणत असतात. याला असं समजायचं. हा तिथे तो विजय ज्ञानाची आहे. ज्ञानाशिवाय ही क्रिया त्याच्याकडून होऊ शकत नाही. अगोदर ज्ञान असावं लागतं. म्हणतो विवेक हा सर्वाला कारणीभूत असतो. जर विवेक नसेल तर वैराग्य प्राप्त होऊ शकत नाही. विवेकजन्य वैराग्य असताना ते टिकाऊ असतं. आणि दोषदृष्टीने आणखी काही कारणास्तव झालेलं वैराग्य ते टिकत नसतं. नाही का, एखादी सूनबाई सासरे भावाला टाकून बोलली, काय बोलली, मग नाही का म्हणलं काय, एखादा चहा आहे बघा, सूनबाई करायला लागली, मग ते नातपटणं पातवंडला असे बसलेले असतात. मग सूनबाई पहिला चहा कोणाला देते, सासऱ्याला देते का, मग कोणाला देते, मुलाला देते. म्हातारा पाहतो आपल्याला बरं का, काही नाही, कुत्र्यासारखा बघतो आपला. ते सगळं जरी झालं तरी त्रास देत नाही. मग म्हातारा म्हणत असं, बरं का, वेळ झाली की म्हणलं थांबा, तुम्हाला कुठं काय ऑफिसमध्ये जायचं आहे का, मुलाला कुठं जायचं आहे, शाळेत जायचं आहे. हां, मग उरला चोरला आपलं देतो. आणि इतकं आणखी बरं संपत्ती पुन्हा कमावलेली असते. आणि असे नाही का, स्वानापरी गती झाली. मग त्याला वैराग्य होते बघा. मग ते म्हातारी असते बघा, म्हणलं निघालो कुठे, तुमच्या काय लिंबाजी भावाकडे. म्हातारी काय करते, म्हणलं म्हातारा उगीच चालला नाही. मग 50,000 रुपये काय मिळते, पेन्शन जाईल ना, तुमच्या हाल होतील ना. मग ते आपल्या नातवंड पतवंड घेऊन जाय. आणि मग ते म्हातारा पुढे पळतो, पाठीमागून म्हातारी जाते. ते नातवंड म्हणजे पोराला चिमटा घेते बघा ही म्हातारी, आणि ते रडायला लागले. बघा म्हणलं तुम्हाला पाऊल पाऊल रडतात. किती प्रेम पोराचं तुमच्यावर काय. म्हातारा म्हणजे असा चालू लागा. टिकणाऱ्या वैराग्याला काय पाहिजे, विवेक आहे का नाही. संसार सिंधू विस्तीर्ण रंगे उल्लंघिता, आणि किती वावले दूर. विवेकजन्य वैराग्य टिकत असते बघा. आणि काही कारणास्तव झालेलं वैराग्य काय होत नसते. त्या 15व्या अध्यायामध्ये काय आहे, हेच आहे ना सगळं. सुंदर अध्याय आहे. संसाराया समस्तान जाणीचे जाई, आमताही वैराग्य दवडीता. त्याची अन्य आपण श्रीबाई अंतःकरण आणि मनुष्याकार हे ज्ञानाचे. तेव्हा असं ज्ञान ज्यांच्या जवळ आहे, ज्याच्या अंतःकरणातले इंद्रिय सर्व त्याच्या मनाप्रमाणे वागतात, तर त्याच्या ठिकाणी ज्ञान राहते असं नसून तो म्हणजे ज्ञान, आणि ज्ञान म्हणजे इंद्रियार्थेषु वैराग्य अनंकार हे जन्म मृत्यू जरा व्याधी. तेव्हा इंद्रियाच्या विषयी आणखी वैराग्य कसं असते सुंदर प्रकारे सांगणार आहे. तो विचार करू मग.